दाप्पागुंडोपण तालुका मुखेड जिल्हा नांदेड। सध्या रहिवासी वडगाव शरीफ पुणे 14 येथे राहत आहे। मौजे दाप्पागुंडोपण तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील विद्यावर्धिनी विद्यालय दाप्पागुंडोपण या शाळेमध्ये एकूण 11 अपात्र कर्मचारी 2013 पासून आजपर्यंत कार्यरत आहे। 2013 साली माननीय शिक्षण संचालक श्री सर्गराव गायकवाड साहेबांनी आदेशित करून 11 कर्मचाऱ्यांची नेमणूक रद्द करण्याविषयी लातूर उपसंचालक यांना आदेशित केले, परंतु आजपर्यंत श्री उपसंचालक गणपत मोरे लातूर हे आजपर्यंत संबंधितावर कारवाई करत नाहीत। संबंधित 11 अपात्र कर्मचाऱ्यावर आजपर्यंत कमीत कमी 8 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा खर्च शासनाच्या करातून जनतेच्या करातून करण्यात आलेला आहे। संबंधित रकमेची भरपाई संबंधित संचालकांकडून करण्यात यावी। संबंधित उपसंचालक लातूर गणपत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। संबंधित 11 कर्मचाऱ्यांची तात्काळ मान्यता रद्द कराव्या व संबंधित भ्रष्ट शाळेची प्रशासन नेमावे या व्यापक जनहित मागण्यासाठी मी व माझे सहकारी श्री वैभव ज्ञानोबा धनवे उपोषण करत आहे। गेली 1 तारखेपासून आज 3 दिवस झाले सलग उपोषण करत आहोत, परंतु संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही। उलट पक्षी कुठल्या तरी गैरमार्गाने आम्ही उपोषण संपावं म्हणून कुठल्या तरी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्याने धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी मे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे। जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही व्यापक जनहित मागण्यासाठी तो उपोषण करत आहोत, पण याची दखल घेतली जात नाही। तरी वंचित परिवर्तन न्यूज यांचे आम्ही लाख उपकार मानून आभारी आहोत। यांनी आमची पहिल्यांदा दखल घेऊन सगळी बातमी ही प्रसारित केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। ज्ञानोबा धनवे, राहणार दाप्पागुंडोपण तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील विद्यावर्धिनी माध्यमिक व विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक या संस्थेमध्ये 11 कर्मचारी अपात्र असल्याचे माननीय आयुक्त साहेबांनी 2013 साली संचालक व उपसंचालक यांना आदेशित करून सुद्धा आजपर्यंत त्या 11 अपात्र कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। आजही ते पगार उचलतात आणि काही त्यातले शाळेत येतात, काही गैरहजर असतात, तरी सुद्धा शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही। त्या 11 कर्मचारी अपात्र करण्यासाठी आम्ही गेली 3 दिवस झालं आमरण उपोषण करतोय। त्या संदर्भात प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही। या अगोदर आम्ही विभागीय उपसंचालक लातूर येथे 1 वर्ष अगोदर 10 दिवस उपोषण केलं होतं। त्या संदर्भात फक्त आश्वासने दिली जातात, पण आयुक्ताच्या पत्राचं पालन कोणीही केलं जात नाही। या संदर्भात आम्ही न्याय मागण्यासाठी उपोषण करीत आहोत। तरी मेहरबान साहेबांनी आमची तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा ही विनंती। वैभव धनवे आज शिक्षण आयुक्त सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी 1 एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्याची दखल आजपर्यंत प्रशासनाने कसल्याही पद्धतीची घेतलेली नाही। त्यांना न्याय मिळावा यासाठी ते शेवटपर्यंत लढणार आहेत। मी BK भालेराव, वंचित परिवर्तन न्यूज।